जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. आताची आपल्याला सर्वात मोठी बातमी देतो एक, आणि आपल्या पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती भरभरून असं मला प्रेम दिलं, त्याच अनुषंगाने सर्वांची मी आभार मानतो. भावांनो, रक्तामध्ये इमानदारी लागते. आपल्या जातीसाठी काहीतरी करायचं ना, तर रक्तामध्ये इमानदारी लागते. भावांनो, असे आपले श्री मनोज जरांगे पाटील एकमेव एकनिष्ठ म्हणजे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पाटलाचा विषय जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्वांनी लोकांचे घरच्याचे रारशम भरून घेत आहेत. पाटलाच्या जीवावरती लोक 50 लाखाचा फ्लॅट घेत आहे, 50 लाखाची फॉर्च्युनर डायरेक्ट गिफ्ट मध्ये भेटते. पण माझा ओबीसी समाज, माझा मराठा समाज गोरगरीब आहे. भावांनो, माझा समाज तर फॉर्च्युनर देऊ शकत नाही, पण माझ्या समाजाच्या आडून फॉर्च्युनर देत आहेत. वा रे वा समाज. माझ्या समाजाला बदनाम करण्यासाठी आखलेली रणनीती राजकारण्याची. अरे कधीपासून तुम्ही नेता झाला ओबीसीचे? कधीपासून, केव्हापासून मोरके झाले तुम्ही? लाख कोशिश करो, पण जरांगे पाटील यांच्यासारखा नेता होणे सोपं नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला गर्व असतो की माझ्या जातीसाठी मी स्वाभिमानाने काम करेल. असे एकमेव आमचे एकनिष्ठ श्री मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत आहेत. आणि आपले दुसरे ते मोरके म्हणजे ते मोरक्या नसून देवेंद्र फडणवीस यांचा बारक्या हे सर्व अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत. आणि वडापाव खाऊन रक्तात बेमानी नाही. भावांनो, जी वडापाव खाऊन रक्तात बेमानी करतात त्यांना असे मोरक्या म्हणतात. मी तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त ओबीसीचा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब यांनाच ओळखतो. आणि ओबीसी समाजाला माझे मित्रमंडळ आहेत, त्यांनाही विचारलं ओबीसीचे नेते कोण, तर ते ओबीसीचे नेते फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे साहेब असं म्हणतात. आणि आता हे मोरके मारके हे आम्ही टकले टुकले ओळखत नाही. वडापाव खाऊन इमानदारी दाखवून माझ्या जातीसाठी लढणारा नेता म्हणजे आणि म्हणजे फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे साहेब असे ओबीसी समाजाचे गोरगरीब ओबीसी समाज म्हणतोय. ओबीसी समाजालाही वाटतं की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. मग हे राजकारणी लोकांच्या पोळ्या भाजन कशा? आणि अशा जे कुत्रे असते ना, हड्डी फेकली की भोभो करणाऱ्यांच्या घरात राशन येणार कुठून? जरांगे पाटील यांच्या नाव लावून लय जणांनी कमावून घेतला आजपर्यंत, पण एकमेव श्री मनोज जरांगे पाटील एकनिष्ठेने आणि अख्ख्या 5 कोटी मराठा समाजालाही गर्व वाटेल असा नेता म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील. महाराष्ट्राच्या हितासाठी एकमेव नेता म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील. जसा विचार करणार आपण तसंच काम होणार. आणि लोकांनी, भाडोत्री लोकांनी विचार करण्याची क्षमता ठेवलेली बाळगवणारी, जे 50 लाखाचा फ्लॅट येऊ शकतो, 50 लाखाची गाडी घेऊ शकतो, पण ड्रायव्हरला पैसा नाही देऊ शकत, पेमेंट नाही देऊ शकत, आणि जातीवर ढकलणारा नेता म्हणजे तो मोरक्या. नाव घेण्याची लायकी नाही त्याची, आणि मी नाव घेणार सुद्धा नाही. आणि हो, काय विष कालवण्याचा प्रयत्न करताय. ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावून देण्याचं काम करताय. मराठा आणि ओबीसीचा वाद मुळात नाहीच. वाद कशाचा आहे? फक्त मराठाला आरक्षण भेटावे यासाठी. पण काही मोरके राजकारणी लोकांनी त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आत आणून टाकली की मराठाला ओबीसीतून आरक्षण घेतल्याच्या नंतर ओबीसी समाजाचं आरक्षण नष्ट होईल. असं काहीच होणार नाही भावांनो. पण इमानदारी बघा, त्या वडापावची ताकद बघा. 50 लाखाचा फ्लॅट झाला, टाकल्या 50 लाखाची गाडी झाली, पण ती समाजाने दिली. अरे माझा समाज तर गरीब आहे ना, माझा समाज नाही देऊ शकत. तुम्ही राजकारणाच्या नेत्याला धरून आज तुम्ही ती इस्टेट कमवली आणि ती जातीवर ढकलून दिली. वा रे वा इमानदारी मोरक्या वडापाव सम्राट.